तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे हनुमान जन्मोत्सव. तर तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आमच्या इथला हनुमान जन्मोत्सव कसा असते तुम्हाला सांगते. तर आमच्या इथं सगळी माणसं मुलं पहाटे पहाटे हनुमानला म्हणजे मारुतीच्या पारावर पाणी घालायला जातात. तर आज काल आमच्या इथं असा विषय झाला होता की मुलांनी आणि मुलाच्या पप्पाने असं ठरवलं होतं की कोण आधी पाणी घालायला जातंय. आणि गावात बी बऱ्याच जणांनी ठरवलं असेल. पण काय झालं माहिती आहे का, असं देवानं सरप्राईज दिलं त्यांना. हे सगळेजण पहाटे उठले 4ला, पण सगळ्यात अगोदर इंद्रदेवानंच पाणी घातलं. कारण इतका मोठा पाऊस झाला काल सकाळी पहाटे 3लाच. आणि नुसतं मारुतीलाच पाणी घातलं नाही तर सगळा पूर्ण मारुतीचा पार सगळं स्वच्छ धुवून काढला. तर बघा आमच्यात हे काय म्हणतात त्यांचं ऐकू आपण. ओ तुम्हाला काय वाटलं सांगा, कुणी घातलं पाणी अगोदर? वरुण राजानं. कसं काय? मग तिथं माणसाला हरवायची त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. ती मला असं लईच नटत वर्षाला कधी तर पाणी घाला येतं. थांबा आता वीज घालतो. तर बघा माणसाचा गर्व माणसाला कधी करून लागतंय. माणसाने ठरवलेल्या गोष्टी काय होऊ देत नाही. म्हणूनच देवाचं नामस्मरण करावं लागतंय, म्हणजे आपल्या गोष्टी पण पूर्ण होतात. तर बघा हे सकाळी पाणी घालून आले. परत नंतर सूर्य उगवल्यानंतर तिथं आमच्या इथं भजन असते मारुतीच्या पारावर. मग रात्री डाळ भिजवलेली होती हरभऱ्याची, गूळ डाळ ही जाऊन नैवेद्य दाखवून आले. तिथं भंडारा पण असते, खीर असते आणि प्रसाद ही घेऊन खाऊन आले. तुमच्या इथं हनुमान जयंती कशी असते ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.